गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मावी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प मजबूत आरसीसी फ्रेम रचना पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स सुशोभित प्रवेश कक्ष सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय सोलर वॉटर यंत्रणा प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय इस्मावी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 राज्यात सध्या उकाडा कमी होत असून दमट हवामान पाहायला मिळते. येत्या काही दिवसात विजांच्या कडकडाटासह धो-धो पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उष्णतेनं हैराण झालेल्या राज्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस महत्त्वाचे असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजा, वादळी वारे आणि गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्रातही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. कोकणात मात्र उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रामुख्यानं उकाडा जाणवणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात दमट वातावरण अधिक जाणवणार आहे. विदर्भातही हवामानाचा बदल जाणवणार असून चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर वादळी पावसाचा धोका कायम राहणार असल्यानं नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. भंडारा जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. भंडारा, तुमसर, मोहाडीसह जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सध्या भात पीक कापणीला आलेला असताना या वादळी वाऱ्यासह मागील 2 दिवसांपासून भात पीक उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय. आज पुन्हा तिसऱ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं कापणीला आलेलं भात पीक जमीनदोस्त झालंय. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालाय. याच सोबत मका आणि आंबा बागायतदारही शेतकऱ्यांना या अवकाळी वादळी वाऱ्याचा चांगला फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.